ॲडव्होकेट यशोमती चंद्रकांत ठाकूर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तिवसा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणं असलेल्या व्यक्तींबद्दलची माहिती उमेदवार म्हणून निवड झालेली आहे, तेव्हा त्याची कारणं आणि गुन्हेगारी पूर्व नसलेल्या इतर व्यक्तींची उमेदवार म्हणून निवड का होऊ शकली नाही, तसंच आयोगाच्या निर्देशानुसार घोषणापत्र जाहीर केलं आहे. यशोमती ठाकूर यांच्यावर FIR दाखल झालेले आहे. पोलीस स्टेशन राजापेठ येथे कलम 332, 353, 186 आणि 34 IPC अंतर्गत. दुसरी FIR आहे गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा. तिसरी FIR दाखल आहे ती गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये, ही देखील कलम 143, 149, 427 IPC अंतर्गत. नंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात FIR दाखल आहे कलम 341 IPC अंतर्गत, R/W 135 महाराष्ट्र पोलीस कायदा. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम 189(1) तसंच BNS R/W 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर काही गुन्हे हे चौकशी अंतर्गत आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायालय अमरावती, तसंच CJM कोर्ट क्रमांक 16 अमरावती, CJM कोर्ट 16 येथे कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा लागू केलेली नाही. उमेदवार हा शालेय महाविद्यालयीन काळापासून कट्टर सामाजिक कार्यकर्ता आहे. समाजातील गरीब आणि अशिक्षित लोकांच्या उन्नतीसाठी सामाजिक सेवा दिल्या आहेत. उमेदवार हा उच्च शिक्षित आणि अभ्यासू आहे. उमेदवार समाजाची सेवा करतो आहे आणि मागील 25पेक्षा जास्त काळ तपशीलवार ज्ञान प्रदान करत आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यंग ब्रिगेडचे सचिव आणि वर्किंग काँग्रेस कमिटीचे कार्यरत सदस्य. उमेदवार मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून देखील सेवा दिलेली आहे. आदी मजकूर घोषणापत्रातून जाहीर करण्यात आला आहे.